नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत रशियामध्ये MBBS. तर त्याच्यासाठी ज्या युनिव्हर्सिटीची आपण सिरीज चालवतोय, जसं त्वेर झालं, त्यानंतर बाश्कीर झालं, तर त्यामध्ये आज यारोस्लावल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीबद्दल आपण आज डिस्कस करणार आहोत. यारोस्लावल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही कुठे सिच्युएटेड आहे, तिची कॉलेजची फीस काय आहेत, रिकग्नायझेशन काय आहे, त्यानंतर हॉस्टेल अवेलेबल आहे की नाही, की प्रायव्हेट हॉस्टेल आहे, या सर्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं युनिव्हर्सिटी कुठे सिच्युएटेड आहे. यारोस्लावल ही युनिव्हर्सिटी, यारोस्लावल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ही युनिव्हर्सिटी मॉस्कोपासून 275 किलोमीटर दूर नॉर्थ पार्टमध्ये यारोस्लावल या सिटीमध्ये सिच्युएटेड आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये रिकॉग्नायझेशन जर बोलाल तर WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून रिकग्नाइज आहेत, नॅशनल मेडिकल कमिशन, USMLE या ठिकाण रिकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे. त्यानंतर या युनिव्हर्सिटीचा इंडियापासून डिस्टन्स जर बोलाल तर 5186 किलोमीटर डिस्टन्स आहे. आणि या युनिव्हर्सिटीला रीच करण्यासाठी जसं की ट्वेअरला जाण्यासाठी एक 200 किलोमीटर्स आहेत मॉस्कोपासून, सेम ही युनिव्हर्सिटी ही चांगल्या रूटवरती सिच्युएटेड आहे. ट्रेन कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. 3 आवर्समध्ये आपण मॉस्कोपासून यारोस्लावलला पोहोचू शकतो. सो विद्यार्थ्यांना कुठली जास्त फ्लाईट चेंज करायची वगैरे कुठली गरज नाही आहे. त्यानंतर या युनिव्हर्सिटीमध्ये ऑलमोस्ट क्लायमेट कंडिशन जर बोलाल तर हे थंड डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये ऑलमोस्ट मायनस टेम्परेचर असतं. -5 to 10 डिग्री पर्यंत मायनस टेम्परेचर असतं. या युनिव्हर्सिटीचं सगळ्यात महत्त्वाचं एकच जिओग्राफिकल लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी फ्रॉम द इंडिया, कनेक्टिव्हिटी फॉर इंडियन स्टुडंट, म्हणजे कनेक्टिव्हिटी आहे इंडियन स्टुडंटसाठी ती खूप छान आहे. तर या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स ऑफ स्टडी जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघाल तर काही युनिव्हर्सिटी बायलिंग्वल असतात, पण ही युनिव्हर्सिटी 100% इंग्लिश मीडियम मध्येच शिकवलं जातं या युनिव्हर्सिटीमध्ये. त्यानंतर इंडियन स्टुडंट आहेत का, तर हो, इंडियन स्टुडंट भरपूर सारे आहेत. अराउंड 500+ इंडियन स्टुडंट आज 3rd इयर, 4th इयर, 5th इयर मध्ये स्टडी करत आहेत तिथे. त्यानंतर नेक्स्ट जर बोलाल तर एज्युकेशन क्वालिटी इज व्हेरी गुड बिकॉज ऑफ यारोस्लावल स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे स्पेशल फक्त मेडिकलच युनिव्हर्सिटी, तिथे दुसरे कुठलेही कोर्स घेतले जात नाही. नेक्स्ट, त्यानंतर पॉप्युलेशन ऑफ द सिटी. यारोस्लावल या सिटीचं पॉप्युलेशन ऑलमोस्ट 5,77,000 पॉप्युलेशन आहे. तर या पॉप्युलेशनमुळे आपल्याला तिथे जे प्रॅक्टिस आहे, स्टेट हॉस्पिटल किंवा सिटी हॉस्पिटल आहे, तर या सिटी हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो चांगला बघायला भेटतो आणि आपल्या इंडियन स्टुडंटला प्रॅक्टिस करण्यासाठी इथे फायदा होतो. त्यानंतर FMG पासिंग पर्सेंटेज. ऍक्च्युली या युनिव्हर्सिटीमधनं अजून बॅचेस पास आउट नाही आहे. सो FMG पासिंग पर्सेंटेज अजून डिसाईड झालेला नाही आहे. जर बोलाल तर कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. प्रॉपर पूर्ण मेडिकल युनिव्हर्सिटी असल्यामुळे तिथे त्यांचा जो FMG पासिंग पर्सेंटेज असणार आहे इन फ्युचरमध्ये तो खूप चांगला असणार आहे. डिसएडव्हान्टेजेस जर बोलाल तर हा एक नॉर्दर्न पार्ट असल्यामुळं क्लायमॅटिक कंडिशनमध्ये कोल्ड वगैरे असू शकतं. बाकी याच्या व्यतिरिक्त युनिव्हर्सिटीचे कुठलेही डिसएडव्हान्टेजेस नाही आहेत. पूर्ण इंग्लिश मीडियममध्येच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर जर म्हणाल तर कॉलेज फीस, हॉस्टेल फीस अँड मेस. कॉलेज फीज जर बघाल तर खूप नॉर्मल कॉलेज फीज आहेत. 2,62,750 रुपल्स पर इयर, 2,62,750 रुपये पर इयर एवढी कॉलेजची फीज आहे. आणि या युनिव्हर्सिटीमध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेल मध्ये लिमिटेड सीट्स आहेत, म्हणजे ऑलमोस्ट खूप कमी सीट्स आहेत. त्यामुळे या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट हॉस्टेल भेटत नाही, म्हणून अनफॉर्च्युनेटली तिथे प्रायव्हेट हॉस्टेल चूज करावं लागतं. तर प्रायव्हेट हॉस्टेलची फीज मिनिमम 40,000 पासून मॅक्सिमम 80 ते 90,000 रुपये फक्त कॉलेज हॉस्टेलची फीज आहेत पर इयर. त्यानंतर मेस चार्जेस असे आहेत की पर मंथ मेस चार्जेस ऑलमोस्ट $120 पर मंथ मेस चार्जेस आहेत यारोस्लावल स्टेटमध्ये. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांना तिथे इंडियन फूडही चांगल्या प्रकारे अवेलेबल आहेत. आणि इंडियन स्टुडंटची ऍडमिशन आहे 2024 मध्ये ऑलमोस्ट 350 ऍडमिशन इंडियन स्टुडंटचे झालेले आहेत, स्पेशली फक्त इंडियन. तर ही युनिव्हर्सिटी इंडियन स्टुडंटसाठी चांगली आहे का, तर माझ्या याच्यानुसार मी आपलेही स्टुडंट 2024 मध्ये ब्राईट फ्युचरचे स्टुडंट तिथे शिकत आहेत. स्टुडंटचा रिव्ह्यूज खूप छान आहे आणि तिथे क्लायमॅटिक कंडिशन किंवा टीचर्सचं जे बोलणं आहे किंवा टीचिंग सिस्टम आहे तर खूप छान आहे. तर महाराष्ट्रीयन स्टुडंट इथे ऍडमिशन घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त माहितीसाठी
युट्यूबमध्ये तर आम्ही माहिती देतच देतो, पण आम्ही आमच्या ऑफिसलाही काउन्सिलर्स आहेत, काउन्सिलर्सला व्हिजिट करून आणि तुम्ही प्रॉपर डिटेलमध्ये कॉलेजच्या फीज, अदर एक्सपेन्सेस काय असतं, तिथं मेडिकलला किती खर्च येतो, त्यानंतर तुमचा ट्रॅव्हल एक्सपेन्सेस काय आहे, प्रोसेसिंग चार्जेस काय असतात, हे सगळं जाणून घ्या. ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या सर्व ऑफिसेस ओपन आहेत, तिथे जाऊन आणि या युनिव्हर्सिटीबद्दलची माहिती घेऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओचा वेट करा. लवकरच आम्ही पूर्ण 55 युनिव्हर्सिटीजचे व्हिडिओ बनवतोय. पूर्ण 55 युनिव्हर्सिटी, जेवढ्या रशियामध्ये युनिव्हर्सिटीज आहेत, सगळ्यांचे व्हिडिओ आम्ही बनवणार आहेत. सर्वांची माहिती आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचली पाहिजे, याची आम्ही काळजी घेतोय. थँक्यू.